नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील तसेच नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचा स्नेह मेळावा 2026 मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात संपन्न झालाय। दिंडोरी रोडवरील नाथकृपा लॉन्स आरोग्य विद्यापीठ शेजारी येथे पार पडलेल्या या मेळाव्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा पाडवी, विकास गावित, शिरीष पाडवी, राकेश वळवी, सुनील गावित यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। या मेळाव्याचे आयोजन विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत केले असून समाजातील ऐक्य व बंधुभाव दृढ करण्याचा संदेश देण्यात आलाय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार निर्मलाताई गावित, माजी आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर, आमदार आमसादादा पाडवी अक्कलकुवा धडगाव, खासदार हिनाताई गावित, माजी खासदार नंदुरबार, आदिवासी विकास भवनचे आयुक्त दिनकर पावरा, उपजिल्हाधिकारी किसन तडवी यांच्यासह पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली। तसेच पीआय संजय कुमार गावित नाशिक, पीआय दीपक वळवी साक्री, एपीआय राजेश गावित त्र्यंबकेश्वर, पीएसआय बळवंत गावित म्हसरूळ व सेवानिवृत्त डीवायएसपी शांताराम वळवी यांच्यासह सहभाग लक्षणीय ठरला। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी समाजातील शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रगती व एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले। आदिवासी समाजाने एकत्रित येऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। तसेच आदिवासी लोक कलाकार रायसिंग मामा पाडवी यांना आदिवासी समाज भूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या स्नेह मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विकास गावित, अनिल गावित, प्रताप पाडवी, दीपक वळवी, संतोष वसावे, प्राची गावित, उपेंद्र वळवी, शांताराम वळवी, मीनाक्षी वसावे, रविकांत गावित, नितीन पाडवी, युवराज वळवी, भगवतीताई वसावा, मधुकर देसाई, विलास गावित, विजय गावित, आशिष वसावे, सुनील गावित, शिरीष कुमार पाडवी आदींनी विशेष परिश्रम घेतले। एकूणच आदिवासी समाजाच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक बंध दृढ करणारा हा स्नेह मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या पार पडलाय। कृष्णाराव पाडवी, नंदुरबार धुळे जिल्ह्यातील नाशिक रहिवासी संघ त्याचा अध्यक्ष। खरं तर आपल्या इथे नाशिकमध्ये जे राहणारे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजातील जेवढे लोक आहेत, म्हणजे विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील किंवा नर्स असतील, कामगार वर्ग असेल, तर ह्या सर्वांना यांना संमेलनासाठी आपण बोलवतो। संमेलनासाठी बोलवण्याचा मागचा दृष्टिकोन काय आहे की एकमेकांना भेटलं पाहिजे, एकमेकांच्या समस्या दूर करता आल्या पाहिजे, मदत करता आलं पाहिजे, हा त्यामागचा दृष्टिकोन आहे। एक सामाजिक बांधिलकी, त्याचंच आपल्याला संस्कृतीचं संवर्धन कसं होईल आणि आपण एकमेकांना कसं उपयोगी करू शकतो, मदत करू शकतो। आपल्या इथे सर्व विभागांमध्ये वेगवेगळ्या जेवढे विभाग आहे महत्त्वाचे, त्या विभागांमध्ये मोठमोठे अधिकारी काम करतात, तर त्या अधिकाऱ्यांचा आपल्याला सहवास लागतो, मदत होत आहे। म्हणून आपण हा गेट टुगेदर दरवर्षी घेत असतो। यावर्षी बऱ्यापैकी सर्वात जास्त विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, कुटुंब असतील, हे जमा झाले आहेत आणि एकमेकांचे आचार विचार वेगवेगळ्या गोष्टी होतात। यावर्षी आम्ही अजून एक नवीन प्रयोग सुरू केला आहे की सर्व इतर समाजांमध्ये वधूवर मेळावा सुरू होत असतो, तर आदिवासी समाजातील लोक एवढे जास्त सहभागी होत नाही आणि काही कर्मचारी आहेत ज्यांना घरी जाता येत नाही, तर त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून आपण यावर्षी वधूवर मेळावासुद्धा सुरू केलेला आहे, जेणेकरून ना त्यांचं मुलामुलींचे लग्न होतील आणि थोडी एक सामाजिक बांधिलकी म्हणून नवीन जीवनाला सुरुवात करतील। म्हणून आपण हा एक महत्त्वाचा विषय आपण हाती घेतलेला आहे। दुसरं महत्त्वाचं काय आहे की समाजातले जेवढे लोक आहेत त्यांना एक सामाजिक बांधिलकी, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातल्या लोकांना कशी मदत करता येईल यासाठी आपण एक हा स्नेह मेळावा घेत असतो। थँक्यू। नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील जे नाशिक येथील रहिवासी नोकरीनिमित्त राहणारे आदिवासी समाज आहे, त्यांचं गेट टुगेदर कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो। यंदाचं 4थं वर्ष आहे। या नाशिकमध्ये जवळजवळ 200 ते 250 च्या दरम्यान कुटुंब राहतात। वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, इंजिनियर लोक, डॉक्टर लोक, त्याच्यानंतर मग विद्यार्थी, नर्सेस किंवा ऑफिसर्स क्लास 1, क्लास 2 विविध क्षेत्रातले मान्यवर इथं वास्तव्य करीत असतात। या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं आणि त्यांच्याशी हितगुज करायचं, त्यांच्या समस्या एकमेकात वाटून घ्यायचं। गेट टुगेदर यासाठी काही करतो की काही दिवस होतात पण एकमेकांना आम्ही भेटू शकत नाही। हा आमचा एक आदिवासी उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आमची एकमेकांची सगळ्यांची गाठभेट होते। काही लोक तर
1 वर्षांनी सुद्धा भेटतात. पण आम्हाला त्याच्यात खूप मोठा आनंद वाटतो. आम्ही ढोल वाजवतो, नवीन लोकांचे सत्कार करतो, ज्यांनी खास करून प्रावीण्य मिळवलेलं प्रमोशन आहेत अशा लोकांचा आम्ही इथं सत्कार, लोकप्रतिनिधींना बोलवतो, त्यांना पण आम्ही सहभाग करून घेतो. आणि आबालवृद्ध सगळ्याचे सगळे इथं मस्तपैकी येतात, सहभाग घेतात. आम्हाला खूप आनंद वाटतो. पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम घ्यायचा आमचा मानस आहे. आणि आमच्या आदिवासी बांधवांचं आम्हाला फार मोठं कौतुक आहे आणि गर्व पण आहे. आम्ही आदिवासी